श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 7 डिसेंबर वार रविवार आणि ही वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे. या संकष्ट चतुर्थीला आखुरत संकष्ट चतुर्थी आपण म्हणून ओळखलं गेलेलं आहे. हे वास्तुशास्त्रामध्ये असं म्हणतात की या दिवशी जर गणपती बाप्पाची सेवा आराधना केल्याने सर्व कामात यश मिळत असते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शेवटच्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची संकष्ट चतुर्थी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी अकुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते, पण प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आणि जी अखुरत संकष्ट चतुर्थी आहे तर याचं महत्त्व वेगवेगळं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अत्यंत पवित्र स्थान दिले गेलेलं आहे. म्हणूनच उद्या शेवटची आणि वर्षातील सर्वात महत्त्वाची डिसेंबर महिन्यामध्ये येणारी चतुर्थी जी आहे ही अत्यंत शुभ मानली जाते. कारण डिसेंबर महिना हा शेवटचा महिना म्हणून ओळखला गेलेला आहे. म्हणूनच आपण रविवारच्या दिवशी शेवटची आणि वर्षातील सर्वात महत्त्वाची डिसेंबर महिन्यात येणारी आणि 2025 मधली सर्वात शेवटची संकष्ट चतुर्थी आहे ही अत्यंत शुभ मानली जाते. डिसेंबर हा शेवटचा महिना असल्यामुळे आणि हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित असल्यामुळे या दिवशी रविवारी हा दिवस आल्याने हा साक्षात गणपती बाप्पांना समर्पित हा दिवस केला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची आराधना, सेवा व उपासना करून आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात. गणपती बाप्पाचे व्रत किंवा उपास जो व्यक्ती करतो तर त्यांच्या घरामध्ये दुःख नावालाही उरत नाही. मंत्र जप केल्याने नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये भरभरून यशप्राप्ती होत असते. जर तुमच्या जीवनात संकट आलेले असेल, दारिद्र्य येत असेल किंवा तुम्ही कोणतंही काम करता त्यामध्ये अडचणी येत असेल तर आवर्जून गणपती बाप्पाची आराधना, सेवा नक्की करावी. कारण आराधना केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होत असतात. कारण गणपती बाप्पाला संकट दूर करणारे संकटमोचन म्हणून ओळखले गेलेले आहेत. तर जे भाविक वर्षभर हे व्रत भक्तिभावाने आणि निष्ठेने पाळत असतात त्यांच्या जीवनात नावालाही अडथळा उरत नाही, संकट येत नाही, घरामध्ये आर्थिक समस्या उद्भवत नाही, सतत धनलाभाचे योग जुळून येत असतात, लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करत असते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने घराचा जो दरवाजा आहे तर त्यामधून घराच्या पैशाचा ओघ जो आहे हा वाढत जातो आणि चहूबाजूने लक्ष्मी प्राप्तीचे योग जे आहेत तर ते आपल्याला जुळून येत असतात. म्हणून पैसा घरातून कधीच उंबरवट्याहून बाहेर जात नाही, तो घरामध्ये स्थिर राहतो. म्हणूनच गणपती बाप्पांच्या या संकष्ट चतुर्थीचे या व्रतासोबतच काही प्रभावी उपाय जे आहेत हे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उद्या रविवार शेवटची डिसेंबर महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जर उपास केलेला नसेल किंवा काही सेवा केलेली नसेल तरीही चालेल, पण आपल्याला या दिवशी सकाळीच मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे. आईने हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्याने मुलांचे सर्व त्रास दूर होतात. तुम्हाला एखादा शत्रू त्रास देत असेल किंवा मुलाला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असेल किंवा त्याचं मानसिक संतुलन जर बिघडलेलं असेल तर तो शत्रू जो आहे तर तो घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहील. त्याचबरोबर तुमच्या घरातील दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या मनातील सर्व समस्या दूर होतील आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी नेहमी राहील. म्हणून हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, का करायचा आहे, कशासाठी करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये करू शकता. कारण दोन्ही वेळ जी आहे ती गणपती बाप्पाला समर्पित केली जाते. कारण हा संपूर्ण दिवस जो आहे हा गणपतीची पूजा आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. कारण गणपतीच्या पूजेशिवाय कोणतेही काम जे आहे ते पूर्ण होत नाही. लग्नातील जे काम जे अडलेलं आहे तर जेव्हा आपण गणपतीची चित्र जे आहे तर ते भिंतीवर काढतो आणि शुभ लाभ काढत असतो किंवा गणपतीची पूजा करतो तेव्हा ते लग्नात आलेले जे अडथळे आहे, समस्या आहे ते आता टळत असतात आणि
लग्न कार्य हे योग्य रीतीने पार पडत असते. म्हणूनच जो भावी भक्त मनापासून आरती करत असतो त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या मुलाच्या शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये भरभरून यश मिळत असते. आपल्या जीवनात काही अडचणी असतात, दुःख दारिद्र्य येत असते व आपण गणपती बाप्पाची सेवा किंवा गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करत असतो, तर जे दारिद्र्य किंवा दुःख येत असेल तर ते कमी होतात आणि पैशाचे ओघ जे आहे तर ते घरामध्ये वाढू लागतो. गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर ते बघूया. तर पहा, ही संकष्ट चतुर्थी पौष महिन्यातील पहिली चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे. तर या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय जे आहे तर रात्री 9:09 आहे. म्हणून तुम्ही 9 वाजेपर्यंत हा उपवास सोडू शकता. कारण हा दिवस गणपतीला समर्पित असल्यामुळे याला गणाधीप संकष्ट चतुर्थी, आखुरत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जाते. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात आणि सुख संपत्ती आपल्या घरामध्ये येऊ लागतो. म्हणून दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेणे आणि या दिवशी चंद्राला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही 8 नोव्हेंबरला सकाळी शनिवारी 7:32 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरच्या दिवशी रविवारी पहाटे 4:25 वाजेपर्यंत राहणार आहे. तर हा उपवास केल्याने चौबाजूने पैसा आकर्षित होतो. कारण गणपती बाप्पाला संकट हरण करणारे म्हटले गेलेले आहेत. गणपती बाप्पाची पूजा केल्याने गरिबी दारिद्र्य दूर होते. तसंच आपल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते. घरात धनसंपत्तीमध्ये आणि पैसा यामध्ये बरकत होत असते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या, अडचणी, दुःख याचं निवारण होत असते. तर आपल्या धर्मग्रंथामध्ये करण्यासाठी या दिवशी जे उपाय सांगितले गेलेले आहेत तर तो दिवा. कारण दिवा हे यशाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. जेव्हा आई दिवा लावते आणि मुलाच्या जर अंगावरून 3 वेळा उतरून तुळशीजवळ ठेवत असते तेव्हा मुलाचे सर्व विघ्न, संकट, नजरदोष हा कमी होत असतो. म्हणूनच आई 3 दिवस तुळशीजवळ असं उतरून जो दिवा आहे तर तो तुळशीजवळ ठेवत असते. आपल्या आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा लावल्याने मुलाच्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य नष्ट होतात आणि अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये, बुद्धीमध्ये त्याला यश मिळत असते. प्रत्येक कामामध्ये त्याला, कार्यामध्ये जर विघ्न येत असेल तर यशप्राप्ती होऊन प्रत्येक कामात त्यांना धनप्राप्ती होईल. दिवा कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे ते बघूया. तर पहा, गणपती बाप्पाला ज्ञानदेवता, बुद्धीचे देवता व घरामध्ये सुखसमृद्धी आणून देणारे देवता म्हणून ओळखले जाते. म्हणूनच जेव्हा आपण जे मुलं आपले घरातले आहेत तर ते गणपती बाप्पाचं प्रथम पूजन करत असतात. कारण ते गणपती बाप्पाला आवडते आणि जे प्रिय आहेत तर गणपती बाप्पाला म्हणून ओळखले जाते. कारण गणपती बाप्पाला सर्वांचे प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखले जाते. घरामध्ये सुख समृद्धी आणि जो पैसा आहे हा कसा व कुठे गुंतवायचा आहे याचं ज्ञानसुद्धा गणपती बाप्पा देत असतात. म्हणूनच असं म्हटलं जाते की जेव्हा गणपती बाप्पाची पूजा केली जाते तेव्हा भगवान शिव आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. आणि का तर असं म्हटलं जाते की जेव्हा आपण साधी आणि सोपी पूजा करत असतो, मनामध्ये श्रद्धा ठेवत असतो आणि मनोभावाने गणपतीची आराधना, उपासना, मंत्र करत असतो, या मंत्राचा जप करत असतो तर ते लवकर प्रसन्न होतात. कारण गणपती बाप्पाला संकटनाशन करणारी देवता म्हणून ओळखले जाते. म्हणून या दिवशी आपल्याला दिवा लावत असताना सर्वात प्रथम या दिवशी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन जे आहे किंवा जे लाल कुंकू आहे जे गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं 2 थेंब गोमूत्र, 2 थेंब गंगाजल टाकून आंघोळ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे. तांब्याच्या ताटामध्ये दुधाने, जलाने, साखर, मध अर्पण करून आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करत असताना. त्यानंतर गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तयार करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, मूठभर एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि एक पंती घ्यायची आहे. पंती आपल्याला इथे मातीची घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे.
त्याचबरोबर हा दिवा जो आहे तर गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ ठेवायचा आहे. त्यानंतर या दिव्याने आपल्याला गणपती बाप्पाला ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, हा दिवा आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे, एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर मुलांवरून आपल्याला हा दिवा जो आहे तर तो 3 वेळा उतरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, हा दिवा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे. यामुळे काय होते, जी मुलाला नजर लागलेली असेल किंवा मुले किरकिर करत असेल, अभ्यासामध्ये मन लागत नसेल, हा दिवा तुळशीजवळ 3 दिवस लावल्याने आजपासून मुलाला लागलेली नजर, शत्रुत्रास, नकारात्मकता किंवा एखादा शत्रू येऊन घरामध्ये त्याला माफी मागेल, शत्रुत्रास संपेल व सर्व विघ्न संपेल आणि प्रत्येक कामात त्याला यश मिळेल. म्हणून 3 दिवस हा दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ ठेवायचा आहे. यामुळे मुलांचे सर्व नजर दोष लागलेला असेल किंवा शत्रुपीडा लागलेली असेल, शत्रुबाधा झालेली असेल तर मुलांचे डोळे जे आहे तर ते असे पाणलेले दिसतात, ताणलेले दिसतात आणि मुले जे आहेत त्याची चिडचिड करत असतात. म्हणून आवर्जून असा उपाय जो आहे तर तो संध्याकाळून करून पहा. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी आपल्याला मोहरी घ्यायची आहे, मुलाच्या अंगावरून 7 वेळा उतरून घ्यायची आहे आणि त्यानंतर असं म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी बाहेरची नजर लागलेली आहे तर ती कमी झालेली आहे, सर्व कामामध्ये त्याला यश मिळत आहे, असं आपल्याला 7 वेळा बोलायचं आहे. आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर काय करायचं आहे, या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या अथर्वशीर्षाचं 3 वेळा मुलांकडून पठण करून घ्यायचं आहे. यामुळे मुलाचे सर्व विघ्न, संकट दूर होतात आणि मुलांच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळते. म्हणून आवर्जून मुलांकडून ही सेवा आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्की करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.